साईराम साईराम भाऊ. अक्षय चालतं. साईराम भावांनो आणि बहिणींनो, आजचा दिवस उगवला 4था आणि सकाळी 4:30 वाजता उठवायला घेतलेला आहे. तर ती पण क्लिप दाखवली तुम्हाला पहिला, आणि आरती पण झालेली आहे. आता सर्व तयारी करतात आहे, सर्व चेंज करतात आहे. आणि अक्षय भाऊ चालत नाही तरी पण वॅसलीन बिस्लिन लावतात आहे. वा भाऊ. त्रास होतो. आणि दुसरी पार्की भेटलेली काल आपल्याला, तर डीजे आहे त्यांच्यासोबत. बघू आता ते आपल्यासोबत चालतात आहे की नाही. ओ साईराम चाहत द्या आम्हाला. हा पिया पिया. आणि पहिली निशाणी निघालेली आहे. साईराम काय आजचा पहिला दिवस, काल रात्री आले तुम्ही, कसा काय? बरं आहे बरं आहे. आता आपल्यासोबत डीजे हाय वाटते का, तर ती पण पार्की निघते. पुढे पुढे गेलंच ना, पालखी सोबत आहे. भावांनो आता भेटून पुढे माई सकार भावांनो. आणि मॉर्निंगचा व्ह्यू बघा मस्त. सूर्य अजून उगवला नाही पण थंडी मस्त वाढलेली आहे. थंडी वाढली की नाही जय? 4 टी-शर्ट घातल्या त्यांनी, 4. मग काय करणार, तापावर न साईराम आता सृष्टीने दिलेले चॉकलेट वाटतात आहे आपले. साईराम साईराम. आणि याच्या हातात दिलाय. जा ना तू आतमध्ये, जा ना. माझ्या हात चप्पल नाही म्हणून मी आतमध्ये नाही जाऊ शकत. साईराम चॉकलेट वाटलेलं आहे आपल्या भावाने, म्हणजे आपल्याकडनं आलेलं आहे. आणि साईराम चालतात आहे काय? साईराम चालतात आहे आमच्यासोबत. साईरामला वाटला की बिस्किट त्यांना पण देतात आहे काय? साईराम भावांना चॉकलेट तर वाटले, आणि चॉकलेट आपण खातोय पण आहे. आणि सूर्य उगवलाय. एक नंबर व्ह्यू झालेला आहे आता.
आता रस्ता टापणार आहे. तुम्ही पण या चॉकलेट खायला. आता भेटू डायरेक्ट नाश्त्याच्या स्पॉटला. साईराम भावांनो आणि बहिणींनो, आपल्या सोबत आहे ना जय. त्याला विचारूया स्वर्ग म्हणजे काय असतो. स्वर्ग म्हणजे काय असतो आपल्यासाठी. स्वर्ग म्हणजे हीच आमचा स्वर्ग, हीच आमची वारी. बाबांचा ध्यान आणि द्वारका माई, हेच आमचा स्वर्ग आहे, हेच आमची वारी आहे. समजलं. म्हणून स्वर्गाचे दिवस का बोलतात आम्ही, तर यासाठी. आणि स्वर्ग म्हणजे आपले असे छान छान व्ह्यू येतात ना, तर ते बघण्याची फक्त पदयात्र्यांनाच हे असतं. म्हणजे ते मला आठवत नाही शब्द. ओम साई जय साई, ओम साई जय साई, ओम साई जय साई, साई बाबा की जय. अरे भाऊ तू शांत देवी माते की जय. ओम साई जय साई, साई बाबा की जय. पार्टी सर्वजण जय साई, ओम साई जय साई, जय साई. पार्टी सोबत आहे आपण. फक्त 11 वाजले, फक्त 11 वाजले आणि निघाले कसारा घाट चरायला. मागे पण पब्लिक आहे. पार्टी चालवतात पहिला झेंडा. साप 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 भेटलेला आहे मेलेला. काल गाडीत बसलेला भाऊ आणि आज चालतोय. काल काय झालं पण तू गाडीत ताप आलेला. अच्छा, माझा पण मन चालू होता गाडीत बसायचा, पण मला गावून दे. तेवढे दिवस तर चाललंय, अजून 2-3 दिवस चालायला काय होतंय. ऊन बघा कडक झालंय. हा था. तो साईराम भावांनो आणि बहिणींनो, आपण घेतलेला आहे कसारा घाट चरायला. आणखी पुढे जाय आणि काय आहे आपल्यासोबत. आणि अँकर बरोबर येते की नाही माहिती नाही. आता आपण टोपीवरच आता लावलंय ते पण फोन. आणि हे बघा ऊन बघा किती कडक आहे. या उन्हात चालतोय. आणि आता बघा आपल्या पार्किंगचा पण टेम्पो गेलाय. आपण थोडं मागे जातोय. मीर चलावे पुढे.
डबल गाना बोला ना साईराम. एक बार खाई तर दो बार खाई मावा कुल्फी खाई बाई घाटन देवीला जाई मावा कुल्फी खाई. एक बार खाई तर दो बार खाई एक बार खाई तर बार खाई मावा कुल्फी खाई बाई कळसोबाईला जाई मावा कुल्फी खाई पायी शिर्डीला जाई. साईराम. ओम साईराम. चला आपण पण मावा कुल्फी खाऊया. निर्णय घेतले तो चालतोय चालून दे. हा आपला स्पॉन्सर नाही मी घेतोय. भावांनो फायनली 5 वस्तीला आलेलो आहे. ऊन बघा किती कडक आहे. फक्त 12:30 वाजले. किती फक्त 12:30. आणि बघा पाय पूर्ण वाट लागलेली आहे. एवढी छान झालेलं पण चालणार. तुमचा भाऊ चालणार. मागे आपले ऋषी भाऊ साईराम आणि आपण आलेलो आता घाटन देवी दुपारची वस्ती. आणि नंतरला संध्याकाळी इगतपुरी आहे. 7 किलोमीटर आहे. तर आता 4 वाजेपर्यंत इथे थांबणार आहे. बघूया जर लवकर आले म्हणजे आपल्यालाच आराम भेटला आहे. मला तर वाटतंय बघू इथे जाऊ. तो भावांनो आपण आलेलो आहे आता देवात. पहिला फ्रेश होऊया आणि मग देवीचे दर्शन घ्यायला जाऊ. आणि मगाशी आपल्याला घाटात कुल्फीवाली काका भेटले ना. मगाशी घाटात कुल्फीवाली काका भेटले ना. ते इथे असायचे पहिले. आतमध्ये यायचे कुल्फी विकायला. तर यावेळी घाटातच भेटले. तर 2 वर्षापासून शोधतोय त्या काकांना पण यावर्षी भेटले. तर बघूया. तुम्हाला व्हिडिओ आवडली तर लाईक आणि कमेंट करा. आणि चॅनलला नवीन असणार तर सबस्क्राईब करा. तो साईराम पैसे मारतात. आणि आता ऊसाचा रस पिऊन चाललाय आमचा. आणि हातपाय पण घेऊन झाले. आपण चाललोय आरतीला. मोक्ष जनदावे डोळा श्रीरंग डोळा श्रीरंग आरती साई बाबा जयमणी जैसा भाव तया तैसा अनुभव सगत तव चरणी दविसी अनाथा दविसी अनाथा आरती साई बाबा कलियुग. तो भावांनो जेवायला या. ए सोन्या ए सोन्या होतो काय रे तुझ्या फोन? काय होते बघ ना. हे काय सीन झाला मला जरा बघ जरा. अबे तुला मी काय बोलतोय आणि तू काय बोलतोय? थांब जरा पाय खाली कर. व्हिडिओ काढतात आहे हा. जेवाय बसले तिकडेच पाय करतोय. मग कशी एडी चलवी करतो आम्ही इथे पोर तुला समजव तुला भाव या जेवायला भावांनो. कांदा खा कांदा. मग काय कांदा रवर्स. कांदा खायला या साईराम.
कांदा लवर्स तो भावांनो आता दुपारच्या जेवणाच्या वस्तीवरनं निघाली आहे पालखी. पहिला झेंडा पण आहे. पालखीला पकडून आता पालखी चालवायचं आहे आपल्याला. आज धावतोय बिवतोय. आज आपलीला पालखी धावताय चालवायचं. का तर काल एक नियम लागू झालेला आहे 10 जणांचा ग्रुपचा. ते पण तुम्हाला नंतर सांगून रात्रीच्या वस्तीला. आता नको. भावांनो आता आपण पोचलेलो गोटी गावात. आणि एकटाच चालतोय सध्या. लाल झेंडा संध्याकाळचा चहा पिला. लाल झेंडा चालवत होतो. त्याला कोणाला तरी बाथरूमला लागलेली आता आठवत नाही. ते बाथरूमला थांबलेले म्हणून त्यांच्या हातात झेंडा दिला. आणि मी आलो पुढे. आता बघू रात्रीची वस्ती कधी आहे. साईराम भावांनो आणि बहिणींनो, मगाशी भजन आणि आरतीला आपण नव्हतो का तर मी झोपलेलो. लय वैताग आलेला. आणि ते मंडळाने बदाम शेक केलेला आहे. भाऊ जरा दाखवत आहे. बदाम शेक मागवला आहे मंडळाने. चला जाऊन पिऊया. साईराम भावांनो आणि बहिणींनो, बदाम शेक. हा एक आहे. एक आहे की दोघं जण आहे. हा पप्प्या पण आहे ना. आणि ह्यो पहिलाच आलाय. हावऱ्या सोडून. हा हावरा आहे पण गोड वस्तूसाठी जेवल्यावरती गोड खाणं गरजेचं आहे. आणि कालू दादाला भेटलाय की नाही? कालू दादा सूप मध्ये काय जाता एवढं गोड खाऊन पण गोड बोलता येत नाही या माणसाला. गोड फंबल मारतो. व्हॉइस ओव्हर टाकताना गोड फंबल मारतो. तिथे सांगायची गरज आहे. 3 तास. ह्याला नवीन नाव पडलंय 3 तास. 3 तास लागले एक व्हिडिओ. माझं नाव 3 तास आहे. माझा काय गोष्ट. मी ब्लॉगर थोडे ब्लॉगर हे आहे. हा कॅमेरामॅन आहे. मी गरीब आहे. ओम साईराम. गरीब अख्खे आईस्क्रीम स्पॉन्सर केले नाही हा गरीब. चला भेटू आता डायरेक्ट झोपताना. झोपतो बाबा.